इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सांगलीच्या तरुणाकडून 37 किलो संशयित तस्करीचे सोने जप्त. आसाम पोलिसांची मोठी कारवाई. 55 कोटींचा ऐवज आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय. आसाममधील गुवाहाटी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 55 कोटी रुपये किमतीचे 37 किलो संशयित तस्करीचे सोने जप्त केले असून या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील अक्षय बनसोडे या तरुणाला अटक केली आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सुवर्ण तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुवाहाटी शहराजवळील लाताशील येथील पोलीस ठाण्याच्या पथकाला खारघुली परिसरात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितावर पाळत ठेवली. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल 37 किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील अक्षय बनसोडे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे सापडलेले सोने तस्करीचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 55 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक तपासात या सुवर्ण तस्करीचे धागेदोरे म्यानमार, मध्य पूर्वेतील काही देश आणि भारतातील मुख्य शहरापर्यंत पोहोचत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध सुरू असून विविध यंत्रणांच्या मदतीने तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या कारवाईमुळे सुवर्ण तस्करीच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय साखळीचा उलगडा होण्याची शक्यता असून पुढील तपास गुवाहाटी पोलिसांकडून सुरू आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.